रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील प्रचाराची रंगत आता वाढत चाललेली पाहायला मिळते आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता हायटेक प्रचारावरती या ठिकाणी भर दिलेला पाहायला मिळतो आहे। लोकसभेच्या लढाईत मशाल आणि कमळ अशी स्पर्धा या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळते आहे। सोशल मीडियाचा वापर आणि त्याच पद्धतीने गावागावात भेटीवरती भर अशा दुहेरी प्रचाराचा या ठिकाणी भर असलेला पाहायला मिळतो आहे। भाजपचं कमळ चिन्ह पहिल्यांदाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे आणि त्या अनुषंगाने सध्या भाजपची प्रचाराची रणनीती वेगळी असलेली पाहायला मिळते। तर मशाल हे चिन्ह सुद्धा उद्धव ठाकरे गटाकडून यावेळेला पहिल्यांदाच रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळत आहे। त्यामुळे हे चिन्ह गावागावात किंवा मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं मोठं आव्हान सध्या उमेदवार आहेत किंवा पक्ष आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांवरती या ठिकाणी पाहायला मिळत आहे। विभागवार प्रचाराची रणनीती आखली जाते। तर सोशल मीडियावरूनही प्रचाराचा फंडा या ठिकाणी वापरला जातो। त्याच पद्धतीनं रील्स या ठिकाणी सुद्धा व्हायरल करण्याचा फंडा सुद्धा या प्रचारामध्ये वापरला जातोय। एकंदरीतच सध्या भाजपचं कमळ विरुद्ध उद्धव ठाकरे गटाचं मशाल हे चिन्ह सध्या निवडणूक रिंगणात आहे आणि त्यामुळे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज डेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।